चला आपल्याला काळ काम वेग मधलं मजुराचं जे गणित आहे ते आपल्याला गणित आज पाहायचं आहे। आपल्या समोर प्रश्न आहे ए व बी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 5 व 10 दिवसात पूर्ण करतात। दोघांनी 2 दिवस एकत्रित काम केल्यावर बी ते काम सोडून गेला तर शिल्लक राहिलेलं काम ए ला करण्यासाठी किती दिवस लागतील। म्हणजे यांच्यामध्ये पार्टनरशिप होते आणि पार्टनरशिप मधला एक पार्टनर मध्येच निघून गेलेला आहे आणि उरलेलं काम हे दुसऱ्याला करायचं आहे। असं गणित सोडवत असताना आपण याला सोडवणार कसं, एका दिवसात दोघांनी एकत्रित केलेलं काम आपण काय म्हणायचं, एका दिवसात दोघांनी एकत्रित केलेले काम। आता दोघांनी एकत्रित किती काम केलेलं आहे, याला आपल्याला 5 दिवस लागत होते, याला आपण 1/5 म्हणायचं। हे आपण म्हणजे 5 पैकी 1 केलं म्हणतो। अधिक आपल्याला ह्या दुसऱ्या व्यक्तीला 10 दिवस लागत होते, 1/10 या पद्धतीमध्ये सांगितलं। आता हे जर आपण पाहिलेलं असेल तर याला सोडवायचंय, दोघांचा छेद समान करायचा। या ठिकाणी याला 2 न गुणा, याला 2 न गुणा, म्हणजे आपण जर छेदाला 2 न गुणलं तर अंशाला 2 न गुणलं तर काही फरक पडत नाही। म्हणजे आपल्याला काय मिळालं, 5 2 10, या दोघांचा छेद 10 आहे, 2 आणि 1 3, म्हणजे आपल्याला 3/10 हे आपल्याला काम मिळालं। आता दोघांनी आपल्याला किती दिवस काम केलंय, 2 दिवसात, 2 दिवसात एकत्रित केलेले काम हे आपल्याला पाहायचं आहे। आता दोघांनी एकत्रित किती केलेलं आहे, एकूण काम काय होतं आता आपल्याकडे 3/10, हे आपण सांगितलं 3/10। हे किती दिवस काम चालवलंय त्यांनी, 2 दिवस, म्हणजे 2 म्हणजे आपण असं सांगू शकतो की 3/5 या जागेवरती 3/5 काम केलेलं आहे। तर शिल्लक काम आपल्याला किती आहे हे पाहावं लागतं, शिल्लक काम बरोबर। आता हे केलेलं 3/5 होतं का, त्याचा छेद जशाला तसा लिहायचा आणि या अंशामध्ये किती मिसळल्यानंतर छेदा एवढी संख्या तयार होते हे आपण पाहायचं। मग आता 2 टाकले तर छेदा एवढे 5 तयार होतात, कारण तर 3 होते, 2 टाकले आपण सांगितलं। म्हणजे आता हे शिल्लक काम आहे। आता हे शिल्लक जे काम आहे तो कोण करणार आहे, ह्या 2/5 काम कोणाला करायचं आहे, तर आपल्याला सांगितलेलं होतं राहिलेले काम ए हा किती दिवसात करेल। ए न जर पूर्ण काम केलं असतं तर 5 दिवस लागत होते, आता त्याला 3/5 काम करायचं आहे, म्हणजे ए राहिलेले काम करणार 2/5 आहे आपलं काम शिल्लक। पूर्ण काम करण्यासाठी त्याला 5 दिवस लागत होते, ह्या 5 चे 2/5 काढलं, हे 5 कटलं, राहिलं 2 दिवस। अशा पद्धतीमध्ये अशा गणिताला आपल्याला सोडवावं लागतं। काही शंका असेल तर विचारा।